श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, कसे आहात? खुश राहा, आनंदी राहा. आपण संकष्टीच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत जेणेकरून आपल्या मुलांना येणाऱ्या अडचणी दूर होतील, अभ्यासात प्रगती होईल, नोकरी मिळत नसेल तर नोकरीचे संकेत चांगले मिळून जातील किंवा नोकरी मिळण्यासाठी चांगला काळ सुरू होईल. यासाठी आपण छोटे छोटे उपाय करायचे असतात. आपण संकष्टीच्या दिवशी काही उपाय केले असता त्या छोट्या छोट्या अडचणी आपल्या दूर होतात आणि आपली कामे मार्गी लागत असतात. आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपण हे उपाय करणे खूप महत्त्वाचे आहे. आपण आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी काही उपाय केले असता त्याचे शुभ संकेतसुद्धा आपल्याला दिसतात. आपण मुलांच्या अभ्यासाच्या संबंधित काही तक्रारी असतील, आपण खूप चिंतित असतो. मुलगा अभ्यास करत नाही, शाळेत जात नाही, लक्ष देत नाही, अशा असंख्य अडचणी असतात किंवा तब्येत साथ देत नाही, आजारी पडतो. अशा वेळेला आपण या चतुर्थीच्या दिवशी गणेशांची पूजा केली असता आपल्याला चांगले संकेत दिसून येतात आणि आपली कामेही मार्गी लागतात. आपल्या घरातील निगेटिव्हिटीसुद्धा या उपायाने दूर होते. आपण व्रत आणि उपासना व्यतिरिक्त शास्त्रामध्ये असे सांगण्यात आले आहे की जे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण काही उपाय केले असता सर्व अडथळे दूर होतात आणि जीवनामध्ये आपल्या सुख प्राप्त येऊ लागते. आपण गणेशजींना प्रसन्न करण्यासाठी छोटे छोटे उपाय करायचे आहेत. ते कोणते आहेत ते उपाय आपण पाहणार आहे. आपण हिरवे मूग 108 घ्यायचे आहेत. ते आपल्याला किरणमालाच्या दुकानामध्ये सहज अलगद मिळून जातील आणि आपण यासाठी हिरवे कापड घ्यायचे आहे. आपण सकाळी व्रत करतच असाल, जरी करत नसाल तर काही हरकत नाही. आपण या दिवशी गणपतीचे पूजन करायचे आहे आणि गणपतीला दुर्वा, अक्षदा आणि आपण हे हिरवे कापड आणि मूग घेतलेले आहेत ते गणपतीच्या पायाजवळती ठेवायचे आहेत. आपण एका वाटीमध्ये सुद्धा ठेवू शकता. आपण दिवसभर ठेवायचे आहे. नंतर आपण त्या दिवशी गणेशजींच्या मंदिरात जाऊन त्यांना आपण तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे. जरी मंदिरामध्ये मोठे निरंजन असेल तर त्यामध्ये तेल घातले तरीसुद्धा चालेल. नैवेद्यासाठी गूळ खोबरेसुद्धा आपण नेऊ शकता. आपण या दिवशी मंदिरातून आल्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र असा आहे की ओम विघ्नेश्वराय नमः. हा मंत्र आपल्याला जास्तीत जास्त वेळा करायचा आहे. जेवढा जास्त वेळा कराल तेवढी जास्त आपल्याला यश प्राप्त होईल. कमीत कमी हा मंत्र आपल्याला 108 वेळा तरी म्हणायचा आहे आणि त्या दिवशी सायंकाळी आपण ही सर्व घेतलेलं आहे त्या हिरवे कापड आपण जे घेतलेलं आहे ते कापडाची पोटली बनवायची आहे. पोटली जरी बनवता आली नाही तर त्यामध्ये आपल्याला ते बांधायचे आहे. ते कापड आपण जे घेणार आहे ते नवीन असावं किंवा ब्लाऊज पीसचे हिरवे कापडाचा तुकडा असला तरी चालेल, पण तो नवा नको. आपण कोणतेही वापरलेले कापड यासाठी घ्यायचे नाही. आपण आपल्या मुलावरून हे 7 वेळा क्लॉकवाईज फिरवायचे आहे जेणेकरून आपण जशी दृष्टी काढतो तसे उतरायचे आहे. आपल्याला 2 मुले असतील तर 2 पोटल्या बनवायच्या आहेत आणि जर आपली मुले घरामध्ये नसतील अभ्यासासाठी, शाळेसाठी, जर ते बाहेरगावी राहत असतील तर जी मुलं ज्या ठिकाणी बसतात, उठतात, झोपतात, त्यांचे बेड असतात त्या ठिकाणी आपल्याला ही पोटली ठेवली तरी चालेल आणि आपण ही पोटली घ्यायची आहे आणि ही पोटली आपण उतरून झाडाच्या ठिकाणी टाकायची आहे. कोणती झाडे असावीत? पिंपळाचे झाड असावे, वडाचे झाड असावे किंवा बेलाचे झाड असावे किंवा तिकाटण्यावरती सुद्धा आपण ही पोटली टाकायची आहे. जाताना आपण कोणासोबतही बोलायचे नाही, येताना सुद्धा बोलायचे नाही. आल्यानंतर आपण घरामध्ये पायी धुवून चूळ भरून यायचे आहे. नंतरच आपण आत येऊन देवासमोर बसून
नंतर गणेशजींना प्रार्थना करायच्या आहेत आणि तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण त्या इच्छा बोलायच्या आहेत. आणि आपल्या व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी आपण गणपतीला सिंदूर आणि दुर्वा अर्पण करायच्या आहेत. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. तुपाचा नैवेद्य लावला तर अतिउत्तम. आपल्या सर्व इच्छा फल प्राप्त होतात. या दिवशी आपण गरजूंना काही दान केले असता त्याचे सुद्धा शुभ फल आपल्याला प्राप्त होत असते. ते कोणत्या वस्तू आपण दान कराव्यात? आपण यामध्ये तांदूळ, हिरवे मूग किंवा मसूरची डाळ सुद्धा गरजूंना दान करू शकतो. याशिवाय आपण काही मूग थोडा वेळ भिजवायचे आहेत. भिजवल्यानंतर आपण गणेशजींना चरणापाशी ठेवायचे आहे. चरणाजवळ ठेवल्यानंतर ही हिरवे मूग किंवा डाळ आपण ही पक्ष्यांना खाऊ घालायची आहे. या दिवशी आपण गणेशजींची प्रार्थना करायची आहे. मंत्रांचा शक्यतो जास्त करून जाप करायचा आहे. या दिवशी आपण गणपती स्तोत्र पठण केले असता त्याचा आपल्याला चांगला फायदा होऊन जातो. घरातील निगेटिव्हिटी सुद्धा निघून जाते. आपल्याला जरी पुस्तक नसेल, वाचता येत नसेल तर आपण फोनवरती सुद्धा गणपती स्तोत्र लावून ऐकले तरी सुद्धा चालेल. आपण मंत्र देखील असेच ऐकू शकता. घरामध्ये लावून ठेवले असता हळूहळू घरातील निगेटिव्हिटी सुद्धा निघून जाते. आपण या दिवशी कोणासंबंधीही वाईट बोलायचे नाही. आपली भावना चांगली असावी. आपली जशी भावना असेल तसेच आपल्याला फल देखील प्राप्त होते. म्हणून दुसऱ्याविषयी वाईट बोलू नये, दुसऱ्यांचे वाईट चिंतू नये. या दिवशी शक्यतो मन आपले प्रसन्न ठेवावे. मुलांशी आपण छान बोलावे, त्यांना उणे-धुणे बोलू नये. जसे आपण बोलतो तशीच आपली वास्तू देखील तथास्तु म्हणत असते. म्हणून या दिवशी आपण शक्यतो वाईट बोलायचे नाही आणि आपण शक्य तितके छोटे छोटे उपाय देखील आपल्याला करायचे आहेत. काहीच जमत नसेल तर आपण कमीत कमी गणेशजींना दुर्वा, अक्षदा आणि सिंदूर तरी अर्पण करून नमस्कार करावा. या दिवशी आपल्याला मांस-मांसाहार अजिबात खायचे नाही. असे छोटे छोटे उपाय केल्याने आपल्या आयुष्यातील अडथळे देखील दूर होतात आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येते. अशा पद्धतीने आपण गणेशजींना प्रसन्न करून घेण्यासाठी छोटे छोटे उपाय करावेत. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ तुम्हाला पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.